21व्या शतकाच्या गरजांनुसार देशवासियांना पुढे घेऊन जाण्यासाठी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण सक्षम. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भातल्या राज्यपालांच्या परिषदेत राष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांवर कार्यक्रमात भर. हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेकलची यशस्वी चाचणी. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं लक्षणीय आणि महत्त्वाचा टप्पा असल्याची पंतप्रधानांची प्रशंसा. देशात गेल्या 24 तासात 73,521 रुग्ण कोरोनामुक्त. कोरोनामुक्तीचा दर 77.65% पोहोचला. राज्यात काल 16,429 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 14,922 रुग्ण कोरोनामुक्त. राज्य सरकारकडून कोरोना निदानासाठी RT-PCR तपासणीसाठी सर्व करांसहित सुधारित दर निश्चित. यापूर्वी 1,900 रुपये द्यावे लागणाऱ्या चाचणीचा दर आता 1,200 रुपये. आणि भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद स्वरूप यांचं पुण्यात निधन. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी सोनाली काकडे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या 2 दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेत आज उपसभापती पदाची निवडणूक होणार असून सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि भाजपाकडून भाई गिरकर रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. अनेक आमदार कोरोनाबाधित असल्यानं ते निवडणूक लढवू शकत नाहीत किंवा मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी आपली मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिवेशनात काल पहिल्याच दिवशी 29,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. काल मांडण्यात आलेल्या 29,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आज दोन्ही सभागृहात चर्चा अपेक्षित असून त्या आज मंजूर करण्यात येतील. या अधिवेशनात 14 विधेयकं मांडली जाण्याची शक्यता होती. दोन्ही सभागृहात हाच ही विधेयकं मांडली जाऊ शकतात. दरम्यान राज्यातली कोविड-19ची परिस्थिती हाताळण्यात, रुग्णांना व्हेंटिलेटर बेड पुरवण्यात आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवण्यात अपयश आल्याचा आरोप करत भाजपा आमदारांनी आज विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शनं केली. पाहूया विधिमंडळाचं थेट प्रसारण. कार्यक्रम व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष महोदय, विधानसभेच्या सन 2020च्या दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 14 मार्च 2020 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 299 आश्वासनांची यादी तसेच 2020 चे दुसरे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 89 आश्वासनांच्या पूर्ततेच्या विवरणपत्र यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विधानसभेच्या सन 2020च्या दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 14 मार्च 2020 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 299 आश्वासनांची यादी तसेच सन 2020 चे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 89 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील नियम 8 अन्वये संसदीय कार्य विभागाच्या सन 2018 ते 2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळाच्या अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाच्या भागासह विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतो. सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळाने अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. उपमुख्यमंत्री यांचा महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वय प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, नाही हा प्रस्ताव
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदान संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदान संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतीचा जी तरतूद ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. विधानसभेच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जयपूरमधील पत्रिका गेटचं उद्घाटन करत आहेत. जयपूरमधील जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका वृत्तपत्र समूहानं आयकॉनिक गेट बांधलं आहे. त्याचंच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. समूहाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या 2 पुस्तकांचं प्रकाशन देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ISA म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेचं आज संध्याकाळी उद्घाटन होणार आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 149 देशांमधल्या 26,000 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातलं अत्याधुनिक आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करण्यात येणार असून त्याविषयी विचारविनिमय करण्यात येणार आहे. सर्वांना परवडणारी आणि निरंतर मिळणारी ऊर्जा तसंच शाश्वत आणि स्वच्छ हरित ऊर्जेचे स्रोत वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ISA समितीचे अध्यक्ष आणि भारताचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री RK सिंग या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचंही भाषण होणार आहे. देशविदेशातले विविध क्षेत्रातले तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत. सौर PV तंत्रज्ञानाची भविष्यातल्या संभाव्यतेविषयी तसंच कमीत कमी खर्चामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत कशी होऊ शकेल यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे. त्यानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक शिक्षण तज्ज्ञ उपस्थित राहत आहेत. विकास आणि आपले हक्क जाणून घेण्याच्या दृष्टीनं साक्षर असणं महत्त्वाचं आहे. कोविड-19च्या काळात शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. त्याचं प्रतिबिंब साक्षरता दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमात उमटणार आहे. कोविड-19 संकट काळात आणि त्यानंतर साक्षरता शिक्षण आणि अध्ययन हा विषय यंदाच्या साक्षरता दिवसाच्या केंद्रस्थानी आहे. विविध प्रकारच्या सूचना आणि शिफारसींना विचारात घेऊन प्रदीर्घ प्रक्रियेनंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आलं आहे आणि हे धोरण 21व्या शतकाच्या गरजा आणि आकांक्षांनुसार देशवासियांना विशेषतः युवकांना पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भात राज्यपालांच्या परिषदेमध्ये राष्ट्रपती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये त्यांनी या धोरणाचं महत्त्व आणि शैक्षणिक गरजांविषयी आपले विचार व्यक्त केले. ऐसी राष्ट्रव्यापी तथा विस्तृत भागीदारी के कारण ये शिक्षा नीति सही मायनों में राष्ट्रीय अपेक्षाओं और समाधानों को समाहित करती है. यह शिक्षा नीति 21वीं सदी की आवश्यकताओं व आकांक्षाओं के अनुरूप देशवासियों को, विशेषकर युवाओं को आगे ले जाने में सक्षम होगी. यह केवल एक नीतिगत दस्तावेज नहीं है, बल्कि भारत के शिक्षार्थियों एवं नागरिकों की आकांक्षाओं का प्रतिबिंब है.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं सर्व स्तरातून स्वागत झालं असून सर्वांनाच हे धोरण आपलंसं वाटत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या धोरणाच्या निर्मितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञ यांचा सहभाग असून अतिशय व्यापक विचार मंथनानं या धोरणाची निर्मिती झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षण धोरणात शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा सहभाग आवश्यक असून त्यामुळेच त्याचं महत्त्व वाटतं असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय शिक्षा नीति, नेशनल एजुकेशन पॉलिसी सिर्फ पढ़ाई लिखाई के तौर तरीकों में ही बदलाव लाने के लिए नहीं है. ये पॉलिसी 21वीं सदी के भारत के सामाजिक और आर्थिक जीवन को नई दिशा देने वाली है. ये पॉलिसी आत्मनिर्भर भारत के संकल्प और सामर्थ्य को आकार देने वाली है. जाहिर है, इस बड़े संकल्प के लिए हमारी तैयारियां, हमारी जागरूकता भी उतनी ही बड़ी होनी चाहिए. सर्व विद्यार्थी सारख्याच क्षमतेचे असल्याचं मानून आखण्यात आलेल्या जुन्या धोरणात आता बदल केल्यानं विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीचे विषय शिकण्याचं स्वातंत्र्य मिळेल. नव्या धोरणात अभ्यासाऐवजी ज्ञान मिळवण्यावर भर देण्यात आला आहे. भारतातून आता बुद्धिमान वर्ग कायमस्वरूपी परदेशात जाणं कमी करता येईल असं पंतप्रधान म्हणाले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण शिक्षक केंद्रित न राहता ते विद्यार्थी केंद्रित व्हावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या परिषदेत सांगितलं. शिक्षण धोरणाला कृतीमध्ये उतरवताना सदाचार आणि संस्कारावर भर द्यावा लागेल. तसंच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा असं राज्यपाल म्हणाले. या परिषदेत सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री, विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. भारतानं काल हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकलची यशस्वी चाचणी केली. सशक्त भारत आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा लक्षणीय आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांचं या चाचणीबद्दल अभिनंदन केलं आहे. या यशस्वी चाचणीमुळे अतिशय गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानासाठीच्या आपल्या क्षमतांचं DRDOनं दर्शन घडवलं आहे असं सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीसाठी DRDOचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या आत्मनिर्भर भारतासाठीचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समृद्ध राष्ट्र घडवण्यासाठी सुयोग्य पोषण महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुपोषण नष्ट करण्यासाठी जनजागृती व्हावी, याकरता देशातल्या जनतेपर्यंत याचं महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. पोषण माह अर्थात पोषण महिना सुरू झाला असून देशाचे युवक आणि महिलांसाठी याची मदत होणार असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे. भारत हे असंख्य आरोग्यदायी पदार्थांचं माहेरघर असून जनतेने हे पदार्थ MyGov इंडियावर शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नागरिकांनी कुपोषणमुक्त भारतासाठी कटिबद्ध होऊन त्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 3ऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त केलं आहे. लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या योग्य पोषणावर केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य राहिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या महिन्यात केंद्र सरकार कुपोषित बालकांच्या पोषणासाठी संपूर्ण देशभरात व्यापक अभियान राबवणार आहे. 3रा राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबरमध्ये साजरा होत आहे. यानिमित्त केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली काल वेबिनार आयोजित करण्यात आला होता. जनतेनं पोषक पाककृती MyGov इंडियावर शेअर कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं. भारत सरकार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी की प्रेरणा से देश के इतिहास में पहली बार एक अनोखा प्रयास कर रहा है. हमारी कोशिश है कि हम एक वेबसाइट पर एक अनोखी जानकारी हर जिले की लेकर आए कि उस जिले में वो कौन सी फसल है, कौन सा फल है, कौन सी सब्जी है जो एक संतुलित आहार का हिस्सा बन सकती है. और हमारी ये कोशिश अधूरी रहेगी
जब तक इसमें आपकी भागीदारी न हो। क्या आप हमें बता सकते हैं कि आपके परिवार में है कोई ऐसी अनोखी रेसिपी जिससे आपको लगता है कि पौष्टिक तत्व ज्यादा प्राप्त होते हैं घर की महिलाओं को और बच्चों को? अगर है तो प्लीज हमें संपर्क करिए इस पते पर। हम चाहेंगे कि इस राष्ट्रीय संकल्प में पोषण माह के अवसर पर आपका भी योगदान, आपके योगदान की अपेक्षा में धन्यवाद। उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांमध्ये 2716 पोषण बागांची निर्मिती करण्यात आली आहे। नागरिकांच्या आहारात पालेभाज्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी तसंच महिला, किशोरवयीन मुली, स्तनदा माता यांना पोषण मूल्य देऊन त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी या पोषण परसबागांचा उपयोग होत आहे। उमेदच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रत्येकी 1 परसबाग उभारणी केली आहे। सेंद्रिय पद्धतीनं 2 ते 3 गुंठ्यात उभारण्यात आलेल्या या परसबागेत पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती, फुलं असून गांडूळ खत निर्मिती आणि दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात। पोषण परसबागेत सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला मुलं आणि महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरत आहे। तालुकास्तरीय प्रत्येक तालुक्यामध्ये एक पोषण बागेची निर्मिती आम्ही केलेली आहे की जिथं 1-2 गुंठ्याची पोषण बाग आहे, औषधी वनस्पतींची लागवड 1 गुंठ्यामध्ये केलेली आहे, त्याच्यानंतर फुलशेती 1 गुंठ्यामध्ये केलेली आहे, कुक्कुटपालनचं एक युनिट छोटं, त्याचसोबत गांडूळ निर्मिती कशी करायची, जीवामृत, दशपर्णी, निमार्क, आग्नेयास्त्र हे कसं करायचं ह्याचा पण डेमो आपण तिथं ठेवलेले आहेत, जेणेकरून बचत गटांच्या महिला तिथं येऊन प्रत्यक्ष पाहतात, शिकतात आणि स्वतःच्या गावामध्ये जाऊन करतात। ही पोषण बाग आमच्या आरोग्यासाठी चांगली आहे। या पोषण बागेमुळे मी आजारी, आमच्या घरातले कोणीच आजारी पडत नाही आहेत। या पोषण बागेमधल्या ज्या भाज्या आम्ही वापरतो, घरी पण खातो आणि बाहेर विक्रीला पण जातात। आणि ह्या बागेतला पैसा, ही बाग केल्यामुळे आमचा पैसा वाचलेला आहे, दवाखान्याचा पण वाचला आणि आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली व्हायला लागली। परसबागेतील भाज्या खाल्ल्यामुळे जीवनसत्व भेटतं, हिमोग्लोबिन वाढतं आणि ते सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यामुळे त्याचा फायदाही खूप होता आणि कुठलेही रोग उद्भवू शकत नाही, त्याच्यामुळे ते खूप उपयोगी ठरले आहे। वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसंच उद्योग क्षेत्र आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे। नीलवर्णी आकाशासाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल वेबिनार झाला, त्यावेळी ते बोलत होते। सर्वात जास्त प्रदूषित 122 शहरांमधलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले। प्रत्येक शहराचं प्रदूषणाचं मूळ वेगवेगळं असल्यानं प्रत्येक शहरानुसार आराखडा तयार करण्यावर राज्यांनी काम करावं यावर त्यांनी भर दिला। हवा स्वच्छ ठेवण्यासाठी जनतेचा सहभागही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। कार पुलिंग आणि सार्वजनिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन द्यायला हवं, इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यायला हवा असं ते म्हणाले। या वेबिनारमध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे नगरविकास आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तसंच NCAP कार्यक्रमातल्या निवडक 122 शहरांचे आयुक्त सहभागी झाले होते। किरण या मानसिक आरोग्यविषयक निःशुल्क हेल्पलाईनची सुरुवात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली। 1800-599-0019 हा सामाजिक न्याय मंत्रालयानं विकसित केलेल्या हेल्पलाईनचा क्रमांक आहे। लवकर निदान, प्रथमोपचार, मानसिक आधार, आघातांचं व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन, मानसिक पेच प्रसंगांचं व्यवस्थापन यासाठी मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा ही हेल्पलाईन पुरवणार आहे। अशा मदतीची गरज असलेल्या देशभरातल्या कोणत्याही व्यक्ती, कुटुंब, स्वयंसेवी संस्था, पालक संघटना, व्यावसायिक संघटना, पुनर्वसन संस्था, रुग्णालय अशा कोणालाही पहिल्या टप्प्याचा सल्ला देण्याचं आणि समुपदेशन करण्याचं महत्त्वाचं काम ही हेल्पलाईन करेल। देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असून सध्या देशात कोरोना रुग्ण बरे झालेल्यांची संख्या 33,23,950 वर पोहोचली आहे। रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 77.65% पोहोचला आहे। गेल्या 24 तासात देशात 75,809 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42,80,422 वर पोहोचली आहे। रुग्णवाढीच्या संख्येत आज घट होताना दिसून आली। गेले सलग 5 दिवस हाच आकडा 80,000च्या वर होता।
रविवारी आणि सोमवारी तर 90,000च्या वर रुग्णांची नोंद झाली होती. सध्या 8,83,697 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 73,521 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. काल 1,133 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे देशातल्या कोरोना बळींची एकूण संख्या 72,775 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत 5,50,50,128 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. राज्यात काल 16,429 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची राज्यातली संख्या 9,23,641 झाली आहे. 14,922 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत 6,59,322 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 71.38% पोहोचला आहे. सध्या 2,36,934 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरामध्ये काल सर्वाधिक 2,037 तर मुंबईत 1,788 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1,199 रुग्ण आढळले. राज्यात काल 423 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा मृत्यूदर 2.93% आहे. राज्यात आतापर्यंत 47,05,932 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या 15,17,066 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर 38,349 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. कोरोना निदानासाठी RT-PCR तपासणीसाठी सर्व करांसहित सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत. याआधी 1,900 रुपये द्यावे लागणाऱ्या चाचणीचा दर आता 1,200 रुपये करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आपल्या परीक्षांच्या सुधारित तारखा काल जाहीर केल्या. नव्या वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 येत्या 11 ऑक्टोबरला होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 येत्या 22 नोव्हेंबरला, तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 1 नोव्हेंबरला घेतली जाईल, असं आयोगानं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ग्रामीण भागात आता स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि कागल या दोन्ही तालुक्यांमध्ये 10 दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून येत्या बुधवारपासून भुदरगड तालुक्यामध्येही जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज सरासरी 700 कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे गावागावांमध्ये जनता कर्फ्यू पुकारण्यात येत आहे. मार्च महिन्यात पहिल्यांदा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. तशीच परिस्थिती सध्या कागल आणि गडहिंग्लज या दोन्ही तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात आरोग्य यंत्रणेद्वारे नागरिकांची अँटीजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयातर्फे स्थानिक नागरिकांच्या अँटीजेन तपासण्या करण्यात येत आहेत. तालुक्यातली वाढती संख्या रोखण्याच्या दृष्टीनं चाचण्या सुरू केल्याचं कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज बनसोडे यांनी सांगितलं. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना अँटीजेन चाचणी करून घेण्याचं आवाहन करत आहेत. सर्दी, पडसं, खोकला, ताप यासारखी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास किंवा इतर कोणताही आजार असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील ते करत आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांच्या वापराबाबत अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज सलग 3ऱ्या दिवशी चौकशी होत आहे. काही वेळापूर्वीच ती NCBच्या कार्यालयात दाखल झाली आहे. काल मुंबईतल्या अंमली पदार्थ विरोधी विभाग अर्थात NCBच्या कार्यालयात तिची जवळपास 8 तास चौकशी झाली. या प्रकरणी NCBकडून तिची रविवारपासून चौकशी सुरू आहे. टेनिस. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनेडियन साथीदार डेनिस शोपावलोव यांचं पुरुष दुहेरीतलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रुमानियाचा होरिया टेकाऊ आणि नेदरलँडचा जीन रॉजर या जोडीनं त्यांची आगेकूच 7-5, 7-5 अशी 2 सेट्समध्ये रोखली. टेकाऊ रॉजर जोडीची उपांत्य फेरीत गाठ आता क्रोएशियाचा मेट पॅविक आणि ब्राझीलचा ब्रुनो सोर्स या जोडीशी पडणार आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर गोविंद स्वरूप यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. भारतीय रेडिओ खगोलशास्त्र क्षेत्राचे ते पितामह होते. पुण्याजवळ नारायणगाव इथं असलेल्या जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीमध्ये तसंच उटी इथल्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं. रेडिओ खगोलशास्त्रामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनामुळे भारतानं या क्षेत्रात मोठी झेप घेतली. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद विद्यापीठातून 1950 मध्ये MSc मिळवल्यानंतर 1961 मध्ये अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून PhD मिळवली. 1963 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी डॉक्टर होमी भाभा यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ते रुजू झाले. त्यांनी NCRA अर्थात राष्ट्रीय रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स केंद्राची स्थापना केली. स्वरूप यांना पद्मश्री पुरस्कार, रॉयल सोसायटीची फेलोशिप, भटनागर पुरस्कार आणि ग्रोटे रेबर पदक यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. डॉक्टर गोविंद स्वरूप भारतातल्या खगोलशास्त्राचे जनक होते. त्यांनी उभारलेल्या महाकाय दुर्बिणीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील आणि युवकांना रेडिओ खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रेरित करतील, अशा शब्दात अजित पवार यांनी गोविंद स्वरूप यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. ठाणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या सूचनेनुसार आज समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आलं आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार. महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि भाजपाचे भाई गिरकर यांच्यात प्रमुख लढत. राज्य विधिमंडळाच्या 2 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा. 21व्या शतकाच्या गरजांनुसार देशवासियांना पुढे घेऊन जाण्यासाठी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण सक्षम. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भातल्या राज्यपालांच्या परिषदेत राष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांवर कार्यक्रमात भर. हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेकलची यशस्वी चाचणी. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं लक्षणीय आणि महत्त्वाचा टप्पा असल्याची पंतप्रधानांची प्रशंसा. देशात गेल्या 24 तासात 73,521 रुग्ण कोरोनामुक्त. कोरोनामुक्तीचा दर 77.65% पोहोचला. राज्यात काल 16,429 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 14,922 रुग्ण कोरोनामुक्त. राज्य सरकारकडून कोरोना निदानासाठी RT-PCR तपासणीसाठी सर्व करांसहित सुधारित दर निश्चित. यापूर्वी 1,900 रुपये द्यावे लागणाऱ्या चाचणीचा दर आता 1,200 रुपये. आणि भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद स्वरूप यांचं पुण्यात निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.
आकाशातील जमले तारे अभ्यासाला बसले सारे अर्थाचे शोधू कोडे उघडूया बंद कबाडे पड पड बळ पंखा येई झेप घेऊया गगनी सारे